हॅलो व्हॉट्सअप गाईज, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे पुण्यामध्ये फिरायला. गणपती मंदिर आहे आणि मी, माझा नवरा, माझे सासूबाई म्हणजे माझी मम्मी. अजून शूज घालूनच नाही झालेला, तर काय सांगावं. बायको कोण नवरा कोण तेच कळना झालंय. ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे कारण की या पोरीला डिप्रेशन ब्लॉगिंग येत नाही, मलाच येत नाही. आला मोठा हिरो, हिरोच आहे. आम्ही निघालो आणि जोरात पाऊस आला. तर आम्ही तिघांनी बुक केली रिक्षा आणि मी, मम्मी आणि माझे नवरोबा, आम्ही तिघं चाललो होतो. वाह क्या सीन है. खरं तर आम्ही जाणार होतो बसने, पण जोरदार पाऊस चालू झाल्यामुळे बस येईल असं आम्हाला वाटत नव्हतं, तर मग आम्ही बुक केली रिक्षा. नहीं कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय गाईज. कॉलेज बॉय गाईज, कॉलेज बॉय. लग्न झालं कोणाचं पोराचं. त्या मम्मी सोबत करी मम्मी पुढं पुढं चाललेलं आहे सध्या. पुढं ते काय इथं मंदिर आहे पुढं. अरे घरापासून इथं किती माहिती का, 27 किलोमीटर आणि त्यात 17 किलोमीटर दाखवलं. ग्लिच झाला मॅप मध्ये, टेक्निकल ग्लिच. गाईज आमच्या घरापासून मंदिर 27 किलोमीटर आहे. मॅपमध्ये, ओलाच्या त्या मॅपमध्ये ग्लिच झाला होता, तर 17 किलोमीटर दाखवलं. 17 किलोमीटर दाखवून बिचारा ड्रायव्हर आल्यानंतर त्याला 27 किलोमीटर पडलेलं आहे. आपण कॉलेज बॉयला भेटणार आहे. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा हिच्या चॅनलला, कारण की नवीन पोरगी हिला काही येत नाही तरी ट्राय करते ते. ट्राय बट डोंट ट्राय. और हमारी अम्मा मम्मी आता आम्ही आलोय लिंबू सरबत प्यायला. आम्ही बघितलं इथं एक कपलला पकडलेलं आहे पोलिसांनी. त्यांना चांगला पैसा वसुला लावून सोडलेले आहे. आता धंदा कसा होतो बघा तुम्ही. अशा प्रकारे आम्ही पोहोचल्यावर आम्हाला लय तहान लागली होती, तर म्हणतो मस्त उपवास येतात, लिंबाचा रस प्यावा. कोण आहे आम्हाला काय माहिती. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. लिंबू मध्ये मिटले आहे. पोरगी समोर थांबली आणि मी हिला समोर दिसलं तरी मला बघा नाही. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. ए वैभे पाय आली बघा दोघे. जिंदगी बहार तू सुहा अँड मदर कमिंग. मंदिर कुठले दोघं हरवली होती, मला भेटले जातात. तालावर नाचवतो दुनियेला, आता तिच्या तालावर नाचणार मी. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही बाहेर आलो. आज एकादशीमुळे खूप गर्दी होती आणि आतमध्ये मोबाईल काय अलाउड नाही आहे अशा प्रकारे. आतमध्ये मोबाईल आणि allowed आतमध्ये जाऊन नसल्यामुळं आलो पण मोबाईल बंदच करायला लावला. आणि आता चाललं मी बाजारात शॉपिंग करायला. मम्मीला काहीतरी घ्यायचं. गहू घेणार आहे, गहू घ्यायला चाललं. गाऊन घेणार आहे गाईस. अशा प्रकारे जिचा ब्लॉग आहे तिच्यापासून हा ब्लॉग माझ्याकडे वळलेला आहे हळूहळू. चला पटकन, रोड क्रॉस आहे. गर्दी देखो, गर्दी सगळी माझ्यासाठी आलेली. मी म्हणलो होतो मायाला नका भेटे येऊ, नका भेटे येऊ, जमलो मी. सांग
भेटू आता डायरेक्ट शॉपिंग करताना. इथं गणपतीची तयारी चाललेली आहे. मंडप वगैरे टाकतील आता. इथं जर डस्टबिन भेटलं तर डस्टबिन द्या. खूप गर्दी आहे आज. मस्तपैकी कैरी आहे इथं. इथं एवढी गर्दी आहे. त्यात हे रिक्षावाले गाडीवाले नुसतं पॅ 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 पॅ. ये बड़ी अच्छी बात कही आप. जेवढं डोकं कशाने दुखत नसेल तेवढं ह्यांचं पॅ 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 निवांत दुखतंय काय. कशी वाटते गर्दी? मला घाम सुटायला लागला. गर्दीचं जाऊ दे. कोणी सांगितलं होतं स्टाईल मारायला ते घालून यायला? मला वाटतं पाऊस पडणार. बरं झालं मी नाही घेऊन आले काय. 2,000 years later. कलर मारला ना ह्याला. कलर जाणार आहे तो नाही कोटिंग आहे. बांगडे 100 लाच आहे. ही लाईन अख्खी 100ची आहे ग. हे काय रे शी. लिप बाम कितीला 30 ला. हे बघ हे घे मम्मी. पण हे घालतात ना त्यांना माहिती आहे का. नाही वापर हे नाही निघत बघ. पैसे उडवायला. सगळं मुलींचं आहे. मुलांचं काय भेटतच नाही घातले. मुलं जीव द्या मुलांना सगळ्यांनी. काय उपयोग नाही. ती वाट लागलेली ह्यांना घेऊन मला काम फुटलंय. तरी ह्यांचं काय मन भरा ना. आता मी किडनी विकायला टाकलेली आहे. कोणाला किडनी पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आता आमची मम्मी कुठे गेली? तिला एक गाऊन घ्यायचं. अख्खा बाजार फिरले तरी गाऊन नाही भेटलेलं. घड्या बिड्या घ्यायचीत का? हे इथं बघ चल. इथं बघ. नहीं. झाले नुसतं बाजारात फिरतो आम्ही. आम्हाला अजून बी काय ते म्हणतात ते गाऊन भेटलेलं नाही आहे. अशा प्रकारे एवढी शॉपिंग केली ना की सांगू नका. बॅगीत तर रिअल मटेरियल आहे. बॅगीतलं सारखं. हा बघा दुकान गोल्ड घेतलं. पहली नजर में 2 तासापासून आम्ही इथे फिरतोय. अवतार पाराचा काय सांगू आता. लय सारे शॉपिंग केले आज. काही गोष्टी लयच महाग आहेत. काही गोष्टी आहेत स्वस्त आहेत. खूप सारं मेकअपचं सामान आहे गाईस. बट महाग तर असं देतात ते जसं काय खरं सोने बिण्याचं देतात ते. माझ्या नवऱ्याच्या अकाउंटमध्ये चांगला खड्डा पडलेला आहे. किती हजाराचं झालं असेल सगळं? हा काय 4-5. डिप्रेशन. भेटू आता डायरेक्ट बसमध्ये. वाह क्या सीन है. गाईस आता आपण भेटू फिरू खाल्ल्यावर. मग कसं वाटलं आजचा दिवस? भारी वाटलं. पहिली तर गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याच्या खिशाला चांगला खड्डा पडलाय. दुसरी गोष्ट म्हणजे तेवढं सगळं खरेदी करून भारी वाटलं. पण पाहिलं दुखायला लागलं. आपण घर जाऊन डायरेक्ट असे खांद्यावर बसून येते का माझं? माझं वजन जेवढं ना तेवढं वजन असं खाली नाही जमिनीत असं. बघा म्हणजे हिला अजून पण विश्वास नाही माझ्यावरती. फक्त मुंडी बाहेर राहिली. किती पिलीत? चांगले चालता येत नाही. माझा पाय दुखायला. किती पिलीत तू बाळा? कमीत कमी 2-3 पिली का? वा बो असेच पिली वाटतं. 1 ग्लास खरा? लिंबू रस. हा रस्ता कोणाचा आहे? हा रस्ता कोणाचा आहे? इस प्रकार में आजचा आमचा ब्लॉग लय दुःखात गेला आणि माझ्या खिशाला बांबू लय मोठा लागलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अरे तुमचं ती बुटरनी आहे. अरे पैसे कशाला असतात? खर्च करायचा. येडा झालंय. कुणीतरी समजाय पोराला. काय प्रेमावादी येडा झालंय. असं चाललंय याचं. तेच झालंय. अजीब जानवर है. चला आता कितना भी खाए
भूखा ही रहता है। कॅप मध्ये भेट. बॅकअप आणलाय ना. बॅकअप बघा गाईस. माहिती तर बी राहणार नाही. मग काय म्हणते. काय नाही, लय भूक लागली रस्ते पिते आता. जल्दी कर दो लस्सी दोस्तों, लस्सी पी रहे हैं। पेट दुख रहा है मेरा बहुत, चाल चाल के थक गया, पुन्हा घूम घूम के थक गया, आया था ना बहुत देर हो गई। आम्ही दोघंच आलो गाईस फिरायला, मी आणि मम्मी. उंदीर 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 पण आहे वय, मला वाटलं गेली. तर आजचा ब्लॉग आम्ही करतो इथं एंड. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब नाही करा. करत आहे अजून, घरी जायचं की मी ते एंड करतो, याच्यानंतर मी बनवणार नाही काय. आम्ही इथं आलो होतो, इथं काम चालू आहे सध्या. पाणी तर सध्या ऊन आहे, पण पावसामुळे सगळंच पाणी पाणी तेवढं पाणी भरलंय. सध्या इथं काम चालू आहे. एकदम बारीक कटर आहे, पाहिजे का? कितीला आहे भैया? 150 रुपयाला काकू. काय का? काकू कोणाला बोलतो रे शाण्या? आता आम्हाला लय कष्टानंतर रिक्षा भेटली आहे. अबे साले. लय कष्टानंतर रिक्षा भेटली. आता आम्ही चाललोय घरी. लय भूक लागली आता, उपवास असल्यामुळं घरी जाऊन तर बनवायला लागेल काय तर लवकर आणि खाऊन घ्यावं लागेल. भूक लागली, कशातनं आवाज पण निघत नाही गाईज, काय सांगू